अगदी थोडा वेळ बसायचंय आपल्याला 9 वाजता बरोबर. आणि सर्वांना सूचना आहे की सकाळी किंवा यायच्या अगोदर कुणी काही खाऊन येऊ नका. आता मग अशी बघा एका दिदीला उलटी होती, फक्त गरम पाणी प्यायला सांगून मिळणार आहे. तेव्हा उर्ध्व नमस्कार आसन 2 ये खाली जानू शिरासन. हा 2 पाहून घ्या. ऐका कोणीच करू नका मुलांपैकी, फक्त सर आणि ती करते. हा डोकं आतमध्ये दाबायचंय गुडघ्यांकडे जास्तीत जास्त. 3 मध्ये डावा पाय मागे जाईल. चला डावा पाय मागे ने डावा आणि समोर पा. हा एक पाद प्रसरण. हा समोर पाहिलं तरी चालेल किंवा सूर्य देवताकडे. असे सूर्य पूर्वेला उगवतो ना त्या दिशेला पाहिजे. 3 हे 3 नंबरच असणार. 4 चला उजवा पाय पण मागे जाईल. समोरच पा समोर पा. 4 मध्ये पण समोर. कंबर खाली 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 थोडी स्लँटिंग पोझिशन. 5 ये खाली पूर्ण दंडवत. नाही 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 पूर्ण खाली जा सर. खाली जा पूर्ण दंडवत घाला. अष्टांग दंडवत. कपाळ कपाळाचा स्पर्श. दंडवतामध्ये कपाळाचा आपण मळवायला दंडवत घालतो ना तोच दंडवत आहे. 6 मध्ये भुजंगासन. हा व्हेरी गुड. 7 पुन्हा ते वर कंबर वर पर्वतासन. कंबर पूर्ण वर घे. 8 मध्ये पुन्हा डावा पाय पुढे घे दोन्ही हातांच्या मध्ये समोर पहा. 9 डोकं खाली. 10 व्हेरी गुड. चेतन दादा करून दाखवेल पटकन. हा ऊर्ध्व नमस्कारासन बघा. नमस्कार केला ना हाताने. 2 जानू शिरासन. 3 चला उजवा पाय पाठी जाईल. समोर पाय एक पाद प्रसारण. हा 4 द्विपाद प्रसारण. दुसरा पाय पण मागे जाईल. समोरच पाहिजे नाही स्लँटिंग पोझिशन. हा ही हा 4चा असेल. या खाली अष्टांग दंडवत. अष्टांग दंडवत म्हणजे शरीराची 8 अंग आहेत ना ती जमिनीला स्पर्श व्हायला हवं. म्हणजे कपाळ कपाळ कपाळाचा स्पर्श आहे. हा आणि 2 हात छाती 2 गुडघे आणि पायाची बोट अशी 8. बाकी शरीर वरच आहे बघा. कमरेच्या हिस्सावर उचलला गेलेला आहे. 6 भुजंगासन. व्हेरी गुड. 7 पर्वतासन किंवा जानुशिरासन. टाचा दाबायच्या जास्तीत जास्त. 8 उजवा पाय पुढे. हा बरं ठीक आहे आला तर होते. हा 9 द्विपाद प्रसारण जानुशिरासन आणि 10 पूर्वस्थिती परत इथे. ठीक आहे चला उत्तरेकडे तोंड करा पटकन. दोन्ही हात जोडून घ्या छातीच्या मध्यावर. ऐका ते दंडावत आहेत तो नमस्कार आहेत प्रणाम केलेले आहेत वेगवेगळे. उत्तरेकडे पहा. दोन्ही हात अगदी विनम्रतेच्या स्थितीत उभे राहा. दोन्ही हात जोडून घ्या. पाय जोडून घ्या. चला सूर्यदेवतेचं स्मरण करा. सांगितलं ना मग अशी ऊर्ध्व नमस्कार. हात जोडलेले वर हात जोडून नमस्कार येतो ऊर्ध्व. व्हेरी गुड. अगदी हात जोडलेले सूर्यदेवतेला नमस्कार येतो. 2 या खाली जानू शिरासन. पूर्ण वाकलोय आपण सूर्यदेवते पुढे. डोकं गुडघ्यांके दाबण्याचा प्रयत्न करा. चला 3 डावा पाय मागे घ्या. डावा 3 डावा पाय मागे घ्या आणि दोन्ही हात उजव्या पायाच्या बाजूला ठेवून समोर पहा. समोर वरती सूर्य कुठे उगवतो? जमिनीकडे उगवतो का? बरेच जण खाली का बघतायत? समोर पहा मस्त पैकी समोर. हा 4 चला दुसरा पाय पण मागे घ्या. द्विपाद प्रसरण. शरीर असं तोलून ठेवा बॅलन्स. समोर पहा. पुन्हा समोरच पाहिजे. 5 या खाली अष्टांग दंडवत. हा पूर्ण दंडवत. हा दंडवत तर माहिती आहे आपण तेव्हा पुढे घालतो. 6 भुजंगासन. 7 चला पर्वतासन. पूर्ण कंबरवर उचला. पर्वत म्हणजे काय असं टेकडी सारखं झालं पाहिजे आपल्या शरीराचा भाग. हा चला पुन्हा आता डावा पाय मागे गेलेला तोच पाय पुढे. 8 एक पाद आकर्षण. डावा पाय आकर्षित करा. पुढे करा दोन्ही हातांच्या मध्ये. बळा डावा पाय पुढे घे. दोन्ही हातांच्या मध्ये समोर पहा. तर शाळेत कशी शिक्षा दिल्यावर वागतो आपण तेच असेल. आणि 10 त्याला पटकन अजून 5 करायचे. हात जोडूनच द्या. समोरच पहा. 1 ऊर्ध्व नमस्कारासन. 2 जानुशिरासन. 3 उजवा पाय मागे जाईल. एक पाद प्रसन्न उजवा. अजून डावा उजव्यामध्ये कन्फ्युजन. तमसो मा ज्योतिर्गमय. तमसो मा ज्योतिर्गमय.
अमृतं गमय अमृतं गमय. ओ डोळ्यांवर हात फिरवायचा आणि हळूहळू डोळे उघडायचे. पप्पांना आणि आजी आजोबा जे कोणी असतील घरात सर्वांना बसवायचे, सगळ्यांचे पाय दाबायचे. आजपासून सुरू कराल. कोण कोण करेल? आई वडिलांचे आणि आजीचे पण वडीलधारी मंडळी आहेत ना, जे पण उपलब्ध असतील घरात. वडील कुठे कामावर गेलेत, पाणी भरायला गेलेत, मोटर चालला, ठीक आहे, जे कोणी असतील सर्वांनी आपापल्या आई वडिलांचे थोड्या वेळ तरी 5-5 मिनिटं पाय दाबायचे. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात किती चमत्कार होतील ते पहा. चमत्कार पाहायला आवडतील ना तुम्हाला? काहीतरी वेगळं आयुष्यात अचानक अरे काहीतरी मस्तपैकी प्राप्त, सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. कारण सर्व देवांचं, सर्व तीर्थांचं सार कुठे सांगितलेलं आहे सर? मातापित्यांच्या चरणामध्ये सांगितलं. तर आज आपल्या संस्कार शिबिराचा पहिला दिवस, त्यानंतर प्रतिज्ञा म्हणालो. यानंतर काही दादांनी आपली योगासनं, प्राणायाम वगैरे नेहमीप्रमाणे काही आपला योगाभ्यास घेतला आणि हा तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जाता जाता त्यांनी तुम्हाला एक ग्रहपाठ पण दिला आहे, नाही का? काय ग्रहपाठ दिला आहे सांगेल का कोणी? काय ग्रहपाठ दिला? बोला ना. काय ग्रहपाठ दिला? लगेच विसरून गेला. हा सांगा. आई, वडील, आजी, आजोबा जे कोणी आपल्या घरामध्ये उपलब्ध असतील त्यांचे रोज 5 मिनिट. आणि त्याच्यानंतरचा आणखीन एक ग्रहपाठ आहे. रोज तुम्ही या ठिकाणी येताना शिबिरासाठी तर आईला आणि वडिलांना नमस्कार करून यायचा आहे, आजी आजोबाला नमस्कार करून यायचा आहे. बघा जीवनामध्ये मगाशी हिमांशुदाने सांगितलं केवढा चमत्कार घडेल ते. आई वडिलांची सेवा, आजी आजोबांची सेवा हा सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि या वर्षीचा आपला हा प्रकल्प आहे. संस्कार शिबिरामध्ये 2 गोष्टी आपण शिकायच्यात: आई वडिलांची सेवा, आजी आजोबांची सेवा, आणि हिमांशुदाने सांगितल्याप्रमाणे मनाचे 20 श्लोक आपण पाठ करायचे. यथावकाश मी त्याचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे. दादांनी सांगितलंय थोडा अधिकाधिक सांगेल. आता ऊन बरंच झालेलं आहे, तर सर्वांना एक सूचना आहे की ओळीने जायचंय आणि झाडाखाली जे आहे त्याच ओळीने बसायचंय. आणि ते सांगतात आमच्या मुलींना खूप छान वळण लावलंय. या वर्षीचा आपण एक प्रकल्प हाती घेतलाय, तो प्रकल्प आपण पूर्ण करणार आहोत. आणि जाता जाता हिमांशु दादांनी सांगितलं की मनाचे 20 श्लोक पाहिजे. काय आहेत मनाचे श्लोक? कशासाठी मनाला सांगितलेलं आहे सगळं? तर मी आपल्याला सांगितलं, आपली भूमी संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत रामदास महाराज, अनेक संत आपल्या भारतामध्ये होऊन गेले, महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. आणि त्या संत परंपरेमध्ये त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या जीवनामध्ये योग्य असणारे अशा प्रकारचे विचार आहेत. रामदास स्वामींनी चाफळला मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी रामाचा उत्सव, प्रभू रामचंद्रांचा उत्सव दरवर्षी होत असत. आणि त्यासाठी शिवाजी महाराज हे त्या उत्सवासाठी भरपूर अशा प्रकारची देणगी पाठवायचे. काही लागेल किराणा माल वगैरे काय काय असेल ते सगळं उत्सवासाठी पाठवायचे. आणि शेवटच्या दिवशी मोठा भंडारा व्हायचा. पण एकदा काय झालं तर दुष्काळ पडला होता आणि शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी धान्य वगैरे काही पाठवलंच नाही. चुकून त्या दुष्काळही पडलेला होता आणि थोडंसं चुकून त्यांच्याकडनं कदाचित राहिलं असेल. पण झालं काय की रामदास स्वामींनी सांगितलं की उत्सव तर दरवर्षीप्रमाणे झाला पाहिजे. आणि मग रात्रीच्या वेळेला एकाग्रते बसले आहेत आणि त्यांनी श्लोक लिहिले, मनाचे श्लोक लिहिले. मनाच्या श्लोकांची संख्या 205 एवढी मनाच्या श्लोकांची संख्या आहे. सगळ्या शिष्यांना त्यांनी गोळा केलं आणि सांगितलं आजपासून उद्यापासून तुम्ही प्रत्येक गावोगावी जायचं, प्रत्येक घराच्या समोर जायचं आणि एक श्लोक म्हणायचा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. अशा प्रकारचा श्लोक म्हणायचा. आणि मग त्या ठिकाणी भिक्षा घ्यायची आणि ती भिक्षा जी मिळेल त्यातून त्यांनी मोठा अन्नप्रसाद केला आणि राम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला. आणि त्या आता तुम्ही आजी आजोबावर गेला तर त्या ठिकाणी पूल आहे. पूर्वी पूल नव्हता, काही वेगळ्या नदीतून असं कधीतरी जायला लागायचं. आणि त्यामुळं अशाच महिना नदीला पाणी भरपूर आणलं होतं, पुरही होता. आणि मग त्यांनी आपल्या आळंदीला जायचं बायकाने सांगितलं बघा सुरू आहे, प्रपंचाला सुट्टी आहे, आपण छानपैकी बालगंधर्वांनी नाटक बघायला